जुन्नर तालुक्यातील लोकांनी मला जीवनात खूप काही दिलं. माझ्यात असणारी आढळ निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास या मातीमुळेच आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमधून पदवी घेतल्यानंतर व पुढील 2 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर माझा कायमच माझ्या भागातील लोकांसाठी काम करून त्यांना दर्जेदार कम्युनिटी लाईफही मिळवून द्यायची होती. मग या स्वप्नाला पूर्ण करण्याच्या धडपडीने मी एक मोठा निर्णय घेतला आणि नारायणगावच्या भूमीत ऐतिहासिक पर्वाची सुरुवात केली. ग्रामीण भागाचे चित्र बदलण्यासाठी व जीवनात आमूलाग्र असे बदल घडवून आणण्यासाठी 25 वर्षापूर्वी शुभम कंपनीची स्थापना केली. त्यामधून वेगवेगळ्या इमारती बांधकाम करण्याची संधी मिळाली. जेव्हा कंपनीची सुरुवात झाली होती तेव्हा भारत देश हा 21व्या शतकाकडे वाटचाल करत होता. एका विकसनशील देशाकडून प्रबळ अशा विकसित देशाकडे ज्या वेळेला देशाची वाटचाल सुरू होती त्यावेळेला कंपनीचा पण योगदान असावा, या ऐतिहासिक प्रवासामध्ये आपला पण सहभाग असावा अशी आमची इच्छा होती आणि ती इच्छा आम्ही पूर्ण करत गेलो. सुंदर अशा चांगल्या इमारती आम्ही बांधल्या, ज्याच्यामध्ये कलेक्टर ऑफिस बिल्डिंग असेल, सर्किट हाऊस, इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्समध्ये आयुर्वेदिक कॉलेज, नॅचरोपॅथी सेंटर, मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या इन्स्टिट्यूशनल इमारतीचा त्याच्यामध्ये समावेश आहे. अशा भारताच्या योगदान देणाऱ्या इमारतींचे आमच्याकडनं काम झालं, याबद्दल आम्हाला त्याचा प्रचंड अभिमान आहे. तसेच हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा इलेक्ट्रोमेकॅनिकल वर्क करण्याची जे हॉस्पिटल, ससून मेडिकल कॉलेज ह्या क्षेत्रामध्ये आम्हाला काम करायची संधी मिळाली. भारतामध्ये उत्तर भारत असो या दक्षिण भारत असो, आज आम्ही आसाम, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा शुभम ह्या कंपनीचे काम चालू आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जे आज आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे त्यासाठी लागणारे IT, डेटा सेंटर्स ह्या इमारतींचे काम सुद्धा आज शुभम कंपनीमार्फत MNC कंपनीसाठी आम्ही करत आहोत. टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये असलेल्या आमच्या ह्या अनुभव आणि आम्ही केलेलं योगदान ह्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. कंपनीने सुरुवातीपासूनच विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती नावलौकिक मिळतील अशा बांधकाम केलेल्या होत्या. परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी आपला जन्म झाला आहे, ज्या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक आणि सांस्कृतिक डेव्हलपमेंट झालेली आहे, त्या ठिकाणी काही ना काहीतरी निवासी प्रकल्प उभे करण्याची इच्छा होती. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी असलेले सुखसुविधा मिळणारे प्रकल्प ग्रामीण भागात होऊ शकतात का अशी शंका होती. कंपनीने जुन्नर भागामध्ये नारायणगाव, आळेफाटा, ओतूर, वाळूवाडी या ठिकाणी अशा प्रकारे सुखसुविधा असलेले सर्व सोयीनियुक्त 1200 पेक्षा अधिक असे घर निर्मिती करून ताब्यात दिले व त्यामध्ये राहणारे जे सुखी आनंदी कुटुंब आहेत त्यांच्याकडे पाहून आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही जुन्नर तालुक्याच्या भागामध्ये निवासी प्रकल्प 10 लाख चौरस फुटापेक्षा अधिक बांधकाम करू शकलो. त्यामुळे त्यांना उत्तम दर्जा असलेली घरं देणं ही आम्ही नैतिक जबाबदारी समजतो. त्यासाठी उत्कृष्ट बांधकाम असलेली घरं, सुखसुविधा, नवीन सोयी व त्यासाठी ब्रँडेड मटेरियल वापरून केलेले बांधकाम ही आमची जबाबदारी मानतो. आमच्या प्रकल्पामध्ये घर घेणाऱ्या लोकांना आम्ही आमच्या परिवाराचाच भाग मानतो आणि परिवाराचाच भाग असल्यामुळे चौकशीपासून ताबा देण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ही पारदर्शक आहे. आज 1200हून अधिक आनंदी कुटुंब शुभम ग्रुपबरोबर जोडले गेले आहेत, कारण त्यांना शुभम प्रोजेक्ट्समध्ये एक अतिशय उत्तम जीवनशैली अनुभवण्याचा आनंद मिळतो आहे. त्यामध्ये सुरक्षित कम्युनिटी लाईफस्टाईल, दर्जेदार सुविधा आणि प्रशस्त, आरामदायी आणि प्रकाशमान घरे यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होतात. अशा सुविधांमुळे महिला आपल्या कुटुंबाला, स्वतःला आणि मुलांना देखील एक उत्तम जीवनशैली देऊ शकतात. आज नारायणगावमध्ये शुभम तरंग, शुभम सृष्टी असे अनेक आलिशान गृहप्रकल्प आणि आळेफाट्यामध्ये शुभम तारांगण फेज 1 यांच्या अभूतपूर्व यशानंतर आज आम्ही घेऊन आलो आहोत शुभम तारांगण फेज 2, जो तितकाच मॉडर्न पण तरीही आपल्या संस्कृतीला जपणारा
असा प्रशस्त आणि आरामदायी प्रकल्प आहे. शुभम तारांगण प्रकल्पामध्ये पर्यावरण पूरक सुविधा इतक्या सुंदर प्रमाणे दिलेल्या आहेत की या प्रकल्पाला IGBCचं प्लॅटिनम रेटिंग पण मिळालेलं आहे. या सदरच्या प्रकल्पामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सिवेज ट्रीटमेंट प्लांट यासारख्या सुविधा दिल्यामुळे इथे पाण्याची फार बचत झाली आहे. सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये तर 50,000 लिटरपेक्षा अधिक पाणी हे रियूज केलं जातं. या ठिकाणी कंपोस्ट खताचा एक प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून बनवलेलं खत हे इथालच्या 500 पेक्षा अधिक स्थानिक प्रजातीची जी झाडं आहेत, नेटिव्ह ट्रीज, यांना दिलेली आहेत. आणि या ट्रीजवरती, या झाडांवरती जे पक्षी, फूल आणि फळं पाहून असं वाटतं की आपण एखाद्या निसर्गरम्य प्रकल्पामध्ये, निसर्गरम्य ठिकाणी आल्यासारखा त्याचा एक अनुभूती मिळते. या ठिकाणी सदनिकेच्या आतमध्ये, या सदनिकेच्या बाहेर वास्तुरचना करून सुविधा ज्या दिलेल्या आहेत, मग त्या पोडियम पार्किंग असतील, पोडियमच्या वर असतील, पोडियमच्या जमिनीवरती असतील, तर त्या दिलेल्या सुविधा, सोयी या ह्याच्यामुळे हा प्रकल्प जीवनशैलीचा परिपूर्ण असा वाटतो. आणि म्हणूनच याला शुभम तारांगण फेज 2 हा असा एक आकर्षक नाव झालेला आहे. आणि या प्रकल्पाकडे पाहिल्यानंतर ग्राहक असो या आम्ही असो, आम्हाला याची एक अनुभूती येते की हेच तर हवं होतं. प्रवास अजून खूप लांबचा आहे, मोठ्या स्वप्नांचा आहे, धाडसाचा आहे, पण आपण टाकलेल्या विश्वासाच्या बळावर हा नक्की सफल होईल असा विश्वास आहे.